नमस्कार. जर का तुम्ही एका मानसिक रुग्णाचे केअरगिव्हर असाल आणि तुमचा जो रुग्ण आहे तो प्रिस्क्राईब केलेले मेडिकेशन्स घ्यायला नाही म्हणत असेल, तर अशा सिच्युएशनला टॅकल करण्याच्या 5 पद्धतींबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. नंबर 1, तुम्ही तुमच्या रुग्णाला फोर्स नका करू मेडिकेशन्स घ्यायला. ह्यानी खूप जास्त रेझिस्टन्स वाढेल आणि तुमच्यावर जो ट्रस्ट आहे तो पण तुम्ही गमावून बसाल. नंबर 2, त्यांना व्हॅलिडेट करा. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना कन्सोल करू शकतात, की मला कळतंय की तुम्हाला नीट नाही वाटत आहे, तुम्हाला अस्वस्थ वाटतंय हे मेडिकेशन्स घेऊन. तर आपण ह्या सगळ्याची चर्चा सायकियाट्रिस्टशी करायची का? त्यांच्याकडून काही सोल्युशन मागवायचं का? नंबर 3, तुमचे जे रुग्ण आहे, त्यांना तुम्ही त्याचं रिझन विचारू शकता, की का ते मेडिकेशन्स घ्यायला नाही म्हणत आहेत. वेगवेगळे रिझन्सना ॲड्रेस करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. रिझन्स काही असे असू शकतात, की साइड इफेक्ट्स त्यांना अनकम्फर्टेबल करतायत किंवा मग त्यांना फरक नाही वाटत आहे मेडिकेशन्स घेऊन किंवा मग त्यांना डॉक्टरांच्या ट्रीटमेंटवर विश्वास नाही आहे वगैरे, वगैरे. तर डिपेंडिंग अपॉन ते काय रिझन देतात त्याच्यावर तुम्ही स्ट्रक्चर करू शकता, की तुम्ही कसं त्यांना पुढे कन्व्हिन्स कराल. नंबर 4, जर का ते नाही म्हणतायत तर तुम्हाला वॉर्निंग साइन्सकडे लक्ष द्यायला लागेल. म्हणजे जसं आधी त्यांचं प्रेझेंटेशन होतं, आधी त्यांना जे सिम्प्टम्स दिसायचे, तेच सिम्प्टम्स हळू-हळू परत येतायत का? त्यांना मूड चेंजेस होतायत का त्यांच्या मूडमध्ये किंवा मग त्यांना स्लीपमध्ये चेंजेस होतायत का? ते इरिटेट होतायत का? असे छोटे-छोटे चेंजेस तुम्हाला बघायला लागतील, त्याच्याकडे लक्ष द्यायला लागेल सो दॅट तुम्ही पूर्ण रिलॅप्स होण्याच्या आधीच कॅप्चर कराल. नंबर 5, तुम्हाला त्यांचे जे कन्सर्न सायकियाट्रिस्ट आहे त्यांना लगेचच इन्फॉर्म करायला पाहिजे, की असं होतंय आणि फुल ब्लोन एपिसोड परत येण्याच्या आधी किंवा रिलॅप्स होण्याच्या आधीच तुम्हाला त्यांना काय ट्रीट करायला पाहिजे, काय पुढचे स्टेप्स असायला पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणं आवश्यक असेल. तर खूपदा हे इम्पॉर्टंट असं जाणून घेणं, की मेडिसिन्सना रिफ्यूज करणं हे मानसिक आजारांचाच एक भाग असतो. त्यामुळे ह्यांना टॅकल करणंसुद्धा आपण शिकू शकतो. तुमचे जे कन्सर्न क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहे किंवा सायकियाट्रिस्ट आहे, त्यांच्यासोबत तुम्ही बसून ह्याच्याबद्दल अधिक संवाद करू शकता आणि तुमच्या पर्टिक्युलर रुग्णाला कसं तुम्ही कन्व्हिन्स कराल, ह्याचे काही टिप्ससुद्धा त्यांच्याकडून घेऊ शकता. धन्यवाद.